हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल संदीप सर अकॅडमी. संदीप सर क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो आजच्या सिरीज मध्ये आपण सुरू करत आहोत बघा विभाज्यतेच्या कसोट्या यावरील भाग पहिला. ओके, म्हणजेच आयोगाने याआधी विचारलेली जेवढीही प्रश्न आहे 2021 ची, 23 ची आणि 24 ची, ही सर्व आपण पाहणार आहोत. त्यातील मित्रांनो या सिरीज मधील आपले विभाज्यतेच्या कसोट्या यातील भाग पहिला. ओके, चला तर सुरुवात करूया मित्रांनो. तुम्हाला बघा प्रत्येक प्रश्न सोडवायला जवळपास मिळतील मित्रांनो 30 सेकंद. 30 सेकंदाच्या आत तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, चला जेणेकरून तुमची प्रॅक्टिस देखील बेस्ट ऑफ बेस्ट होणार. क्लिअर? चला तर फटाफट या प्रश्नाचे आन्सर करायचंय. तुमची वेळ सुरू होतोय मित्रांनो आता. ओके, चला बघा पुढील पैकी कोणत्या संख्येला 36 ने निशेष भाग जाणार बघा. ओके, जालना चालक 2024 चा प्रश्न आहे. ऑप्शन तुमच्या समोर दिले गेलेली आहेत. चला तर फटाफट प्रश्नाची आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ओके, हा, आणि ते पण आन्सर करायचं आहे वेळेच्या आत. ओके, चला वेळ संपलेली आहे. ओके, चला तर पाहूया मग. बघा मित्रांनो काय करायचं, जेव्हा बघा तुम्हाला माहिती असेल छोट्या संख्यांना तुम्ही सहजरित्या भाग देऊ शकतात. ओके, पण अशा जर मोठ्या संख्या असल्या तर यांनी कसे भाग द्यायचे, तर मित्रांनो एक काम करायचं बघा. यात तुम्हाला एक अंकी संख्यांची विभाज्य करून घ्यायचे. म्हणजे 36 आहे ना, याचे 2 विभाग करायचे बघा. जसे की काय असणार, याला बघा तुम्ही 9 चौक 36 करू शकतात बघा. 9 गुणिला 4, 9 चौक 36 होतो. मग आता तुम्हाला काय शोधायचे की 9ने पण आणि 4ने पण भाग जाणारी संख्या कोणती आहे हे पाहायचंय. बरोबर? मग आता याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काही कसोट्या दिलेल्या होत्या बघा, ज्या तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. कोणत्या मित्रांनो? जसे की 2ने भाग जाणारी संख्या कोणत्या असतात, ज्यांच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8, 10 हे अंक असतात. ओके, 10 नाही 8. बरोबर? 3 काय असते, अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो तर त्याला भाग जातो. 4 काय असते, शेवटच्या 2 संख्यांना जर 4ने भाग जातोय तर त्या संख्येला भाग जातो. 5चे काय असतात, शेवटी 0 किंवा 5 असेल तर 5ने त्याला भाग जातो. 6चं काय असेल, 3ने 2ने ज्याला भाग जातो त्याला 6ने जाईल. 7ची कसोटी थोडी अवघड आहे मित्रांनो, ती तुम्ही सर्च करून घ्यायची. ओके, व्यवस्थितरित्या समजून जाईल. 8ची कसोटी ज्या शेवटच्या 3 अंकांनी भाग जाईल. 9ची कसोटी दिलेल्या अंकांना भाग जाईल. ओके, या काही बेसिक कसोट्या आपले लेक्चर झालेले आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या, त्यातनं तुमची क्लिअर होऊन जाईल. मग आता बघा मला शोधायचंय ज्याला 9ने आणि ज्याला 4ने भाग जाईल अशा संख्या. आता 4ने भाग जाणारी संख्या सोप्या रीतीने पाहू शकतात. शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जातोय का बघा. 55 4ने भागल्या जात नाही मित्रांनो. बरोबर? 26 आहे 4च्या पाड्यामध्ये हाही येत नाही. 24 येतो मित्रांनो, हा एक येतो. 28 हा पण एक येतो. बरोबर? आता मला 2 संख्या मिळाल्या. या 2 संख्या आन्सर असू शकत नाही, हे आता तुम्हालाही कळालंय. ओके, मग आता शोधायचं आपल्याला 9ने पण भाग जाणारी या दोघांमधील संख्या. मग ती कशी, तर अंकांच्या बेरजेला 9ने भाग जातोय का ते पाहायचं. म्हणजे काय करायचं बघा, 9च्या पटीत बनवायचे बघा. 7 आणि 2 9 झाले, 9 झाले. बरोबर? 8 9 10, 10 आणि 4 14. ओके, 14 म्हणजे टोटल ह्या अंकांची बेरीज किती होते बघा. 7 आणि 2 9, 9 आणि 8 घेतले 17, 17 18 19, 20 21 22 23. 23 ही संख्या 9ने भागल्या जाते का? 9 त्रिक 27 होतो, 9 दुने 18 होतो. म्हणजे हे देखील आन्सर नाहीये. आन्सर तुमचं हे आहे. पाहून घ्या बघा, 9ने भाग जातात का बघा. 8 आणि 3 11, 11 आणि 6 झाले 17, 18 19, 19 आणि 8 झाले मित्रांनो 27. ओके, म्हणजे याला 9ने पण भाग जातो आणि त्याला 4ने पण भाग जातो. म्हणजेच दिलेल्या संख्येला ऑप्शन नंबर डी 83,628 या संख्येला 36ने पूर्णपणे भाग जातो मित्रांनो. क्लिअर सर्वांना? एकदम व्यवस्थितरित्या कळालं असेल मित्रांनो. डिटेल मेथड आणि शॉर्ट मेथड हे तुम्ही आता इझिली करू शकतात. ओके, यस. चला बघा पुढचा प्रश्न घ्या. मग पुढचा प्रश्न बघा. 93 प्रश्नचिन्ह 318 या संख्येस 9ने निशेष भाग जातो तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक असावा. बघा काय संख्या दिली आहे, 93 आणि हा प्रश्नचिन्ह दिलाय आहे नंतर 318. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल. तुमची वेळ सुरू होते मित्रांनो आता. चला तर फटाफट आन्सर करायचे आहे.
आणि प्रत्येकाने प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो. ओके, लेक्चर लाईव्ह असो की रेकॉर्डेड असो मित्रांनो, लक्षात घ्यायचं तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. या 30 सेकंदामध्ये तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे की आन्सर करण्याचा प्रयत्न करा. नसेल येत तरीही प्रयत्न करायचा आहे मित्रांनो की वेळेत आपलं आन्सर आलं पाहिजे. ओके, नसेल येत प्रयत्न करा, हळूहळू नक्कीच तुमचा वेळ देखील कव्हर होणार. ओके, चला आलाय मित्रांनो आन्सर. येस, व्हेरी गुड. चला बघा, ज्यांचे आले त्यांचे ठीक, ज्यांचे नाही आले त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचे. बघा तर मित्रांनो, काय नवाने भाग जाणाऱ्या संख्या काय असतात? अंकांची बेरीज नवाच्या पटीत पाहिजे. बघा मग आता काय होणार, इथे बघा 9 झाला, 9 कॅन्सल करून टाकणार मी, सोपं पकडायचं. 8 आणि 1 9, हा पण कॅन्सल. आता राहिलं काय, हा 3 आणि हा 3, 3 आणि 3 6. मग आता बघा मित्रांनो, याला आपल्याला ऑप्शन मध्ये घेऊन एक एक प्लस करायचं आहे. बघा यात मी जर पहिला ऑप्शन प्लस करेल, 2 जर प्लस केला तर हा झाला 8. नंतर मी 3 सॉरी इथे या 6 मध्ये जर मी 3 प्लस केला तर हा झाला 9. ओके, नंतर मी या 6 मध्ये जर 4 प्लस केला तर हा किती होतो 10. आणि मी या 6 मध्ये जर तो 5 प्लस केला तर हा किती होतोय 11. ओके, व्यवस्थित समजून घ्या. मग आपल्याला नवाच्या पटीत संख्या पाहिजे होती, बरोबर. 6 मध्ये किती प्लस करावं लागले, 3 प्लस करावं लागले, तेव्हा 9. म्हणजे 9ला याने भाग जाईल. तर मग इथे कोणती संख्या असली पाहिजे, तेव्हा 3 असली पाहिजे, बरोबर ना. म्हणजे पूर्ण अंकांची बेरीज करण्यापेक्षा काय करायचंय, सरळ 9 झाला कॅन्सल करून टाका, बरोबर. 8 आणि 1 9 झाला, तोही कॅन्सल. 3 आणि 3 6 आणि त्याच्यात 3 मिळाले, झाले 9. ओके, म्हणजेच तुमचे आन्सर असणार ऑप्शन नंबर बी. क्लिअर काय? तुम्ही बेरीज पण करू शकतात. बघा 9 9 18, 18 19 20 21 22 23 24, 24 म्हणजे तुम्हाला अजून किती पाहिजे होते, 24 मध्ये 27 बनवण्यासाठी 3 पाहिजे होते, तेव्हा तुमचा 27 बनतो, बरोबर. ओके, जसं तुम्हाला योग्य वाटणार मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही आन्सर करू शकता. नो प्रॉब्लेम. क्लिअर? यस. चला बघा पुढचा प्रश्न घ्या. मग खालीलपैकी कोणत्या संख्येला 12ने निशेष भाग जातो? 12ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? सोलापूर ग्रामीण पोलीस 2024 चा प्रश्न मित्रांनो. चला तर तुमची वेळ सुरू होते बघा आता. चला तर फटाफट आन्सर करायचं आहे. तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 12ने निशेष भाग जातो? ओके, चला वेळ संपलेली आहे. ओके, चला सोडूया मग 12. मी मागेच सांगितलं मित्रांनो, तुम्ही जर 12ने भाग देऊ शकत असाल तर ठीक, नसेल तर सरळ सरळ काय करायचे बघा, 12चे 2 भाग केले, 3 गुणिला 4, 3 चोक 12. मग 4ची कसोटी माहिती आहे सर्वांना, शेवटी 4ने भाग जाणाऱ्या संख्या बघा, 51ला भाग जात नाही, 22ला भाग जात नाही, 44ला जातोय, 56 आठी साती सॉरी अटी नाही 4 14 चौक 56 होतं, बरोबर. ओके, यस. म्हणजेच आता या दोघांपैकी कोणती संख्या असेल तर आपल्याला पाहिजे आहे 3ने प्लस होणाऱ्या संख्येना भाग जातोय का. बघा मग इथे आता 3च्या पटीत बघा, 7 आणि 4 11, 12 13, 13 13 आणि 8 किती होतात मित्रांनो, 13 आणि 8 होतोय बघा 21. ओके, म्हणजे याला भाग जातो, हे आपलं आन्सर असावं. तरी पण याला व्हेरीफाय करा. बघा 6 आणि 4 10, 11 11 11 आणि हा 5 आणि 6 11 11 11 22, याला 3ने भाग जात नाही. म्हणजे आपले आन्सर किती मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. क्लिअर काय? तुम्ही डायरेक्ट 12नेही भाग देऊ शकतात, 1 बाय 1 एकेकाला 12ने भाग देऊन पाहू शकतात. पण ही ट्रिक्स मित्रांनो इझी आहे, बरोबर. यस. चला पुढचा प्रश्न घ्या. मग 72ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? प्रश्न आहे पुणे ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला. ओके, चला तुमची वेळ सुरू होते आता. चला तर फटाफट आन्सर करायचा आहे. पेन पेपर सोबत घेऊन बसायचे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आन्सर देण्यास काही अडचण नसावी. 72ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 72ने भाग जाणारी संख्या कोणती आहे?
ओके, चला टाइम संपलेला आहे. बघा पाहूया मित्रांनो मग. बघा तर मी 72 चे 2 भाग करणार बघा. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. सरळ सरळ बघा. 9×8 = 72. ओके. 9×8 = 72 बस बरोबर. मग आता बघा तुम्हाला वाटते 9ची कसोटी सोपी, तुम्ही ती ट्राय करू शकता. त्या प्रकारे करा. तुम्हाला वाटते 8ची सोपी आहे, ती करायची ती करा. पहिली कोणती करा. पण दोघांनी भाग गेला पाहिजे. आपण 9ने चेक करू बघा. 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, हिला 9ने भाग जात नाही बरोबर. हा 9 7 3 10, 10 आणि 8 18, हिला 9ने भाग जातोय बरोबर. इकडे 5 आणि 4 9, 5 आणि 5 10 आणि 4 14, 14 18, 18 आणि 6 24, हिला 9ने भाग जात नाही. इथे परत बघा 7 आणि 3 10, 10 आणि 8 आणि 8 16, याला पण जात नाही. म्हणजे सरळ मित्रांनो ऑप्शन नंबर बी मिळते. 9ने भाग जाणारी तेवढी एकच संख्या आहे. ओके, ऑप्शन नंबर बी. क्लिअर काय? 9ने भाग जाणारी तेवढी एकच संख्या. आणि शेवटी बघा 8ने पण चेक करू शकता तुम्ही. शेवटच्या 3 अंकांनी 8ला भाग गेला पाहिजे बघा. आता इथे बघा 344 म्हणजेच किती बघा. 344ला आपण 8ने भाग देऊ बघा. काय होणार? 8 चोक 32, उरले 2, हा 4, 8 त्रिक 24, भाग जातो बरोबर. ओके, 8ने पण आणि 9ने पण जातो. क्लिअर मित्रांनो, कळून जाईल. म्हणजे तुमचं दोघांपैकी एक कोणते तरी 3 नंबरला नाही जात, एका नंबरला जातोय, ते आन्सर तुमचं असणार. पण एकदा हे पण चेक करून घ्यायचं याने भाग जातोय की. ओके, यस. चला बघा पुढचा प्रश्न. एक परत हे सिम्बॉल आहेत 1 5 हॅश या 4 अंकी संख्येना 9ने निशेष भाग जात असल्यास डॉलर आणि हॅशच्या ठिकाणी असलेल्या अंकांची बेरीज किती? हा दौंड SRPF 2024चा प्रश्न आहे बघा. चला तर तुमची वेळ सुरू होते मित्रांनो आता. चला बघा फटाफट आन्सर करायचं आहे. ओके, चला वेळ संपलेली आहे बघा. 9ने निशेष भाग जात असेल तर बघा मग आता काय करायचं मित्रांनो. इथे तुमचा 5 आणि 1 6 होतोय बरोबर. आता या दोन्ही अंकांची बेरीज इतकी असली पाहिजे की ती याच्यामध्ये मिळवल्यानंतर 9ने तिला भाग गेला पाहिजे बघा. मग आता जर पहिले आपण यांच्यामध्ये जर 6 मिळवला बघा किती होणार 12. 9ने भाग जातोय का? नाही जात, म्हणजे हे आन्सर नाहीये. परत बघा 6 मध्ये आपण मिळवूया 9, किती होणार? 9 6 होतात 15. 9ने भाग जातोय का? नाही, हे पण आपले ऑप्शन नाही. मग आता 12 घेऊया बघा. 6 अधिक 12, 12 आणि 6 18. 9ने भाग जातोय का? यास, तर याला भाग जात आहे. म्हणजे तुमचे आन्सर ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. बघा तुम्ही शेवटची संख्या ट्राय करू शकतात. 6 अधिक 15 किती होतोय? 15 आणि 6 21 होतो. 9ने हिलाही भाग जात नाही. ओके ना, क्लिअर. म्हणजे त्या दोन अंकांची बेरीज किती असली पाहिजे? तर ती 12 असली पाहिजे. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढे दिलेल्या संख्यामध्ये 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत हे सांगायचंय. तुमची वेळ सुरू होते मित्रांनो आता. चला बघा फटाफट आन्सर करायचंय. 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? चला फटाफट आन्सर करायचंय. 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? ओके, चला वेळ संपली. बघा मित्रांनो आता 11ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? बघा सम आणि विषम स्थानची बेरीज समान आली पाहिजे. बघा सम आणि विषम समजण्यासाठी बघा हे पहिलं घेऊया. 2 1 सॉरी 1 2 1 0. आता सम स्थानच्या म्हणजे पहिले विषम स्थानच्या बघा हा 1 हा 1 म्हणजेच 1 अधिक 1 किती झाले? 2. आता विषम स्थानावरती 2 आणि हा 0. 2 अधिक 0 किती झाले? 2. दोघांची बेरीज समान मिळत आहे.
म्हणजे याला 11ने भाग जातो, बरोबर, हे असे आहे, हिला भाग जातो. आता इथे बघा 4 आणि 0 4 आणि हा 4 याला पण भाग जातो, बरोबर. इकडे बघा 5 आणि 0 5 आणि हा 5 सारखे झाले, याला पण भाग जातो, कळतंय. इथे बघा 7 आणि 7 14 आणि इकडे 0, विषम स्थान 14, समस्थानी 0 म्हणजे भाग जातो का, कळतंय का मित्रांनो. बघा 7 आणि पुढचा हा 7, हा होतोय तुमचा किती 14 आणि समस्थानी किती आहे 0, हा होतोय 0. समान आहे का, नाही, म्हणजे याला भाग जात नाही. इकडे 8 आणि 8 16 आणि हा एक 0 होतोय, एका साईडला 16 एका साईडला 0, याला पण भाग जात नाही. इकडे 4 आणि 4 8 आणि हा 8 याला पण भाग जातोय, बरोबर. इकडे बघा 9 आणि 4 झाले 13, 13 आणि 1 झाला 14, विषम स्थानावरती आले मित्रांनो 14. आता इकडे 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, हा पण 14 म्हणजे याला पण भाग जातोय. म्हणजे भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती, 1 2 3 नाही, ही नाही, 3 4 आणि 5 म्हणजे एकूण भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, तर 5 आहेत. ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. क्लिअर मित्रांनो, ऑप्शन नंबर बी. ओके, यस. चला बघा पुढचा प्रश्न घ्या. पुढील पैकी कोणत्या संख्येस 15ने निशेष भाग जातो. पुढील पैकी कोणत्या संख्येस 15ने निशेष भाग जातो. बुलढाणा पोलीस 2024 चा प्रश्न आहे. ओके, चला तर तुमची वेळ सुरू होते मित्रांनो. आता पुढील पैकी कोणत्या संख्येस 15ने निशेष भाग जातो, फटाफट आन्सर करायचे आहे. चला वेळ संपली बघा, वेळ संपलेली आहे. काय म्हटलंय, पुढील पैकी कोणत्या संख्येस 15ने निशेष भाग जातो. 15ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या बघा, मी काय करणार, 15 चे 2 भाग करणार मित्रांनो, किती होणार 3 गुणिला 5, 3 5 15. म्हणजे आता मला 5नेही आणि 3नेही भाग जाणारी संख्या शोधायची. मी आधी पाहणार मित्रांनो कोणती, तर 5ने भाग जाणारी संख्या ज्याच्या शेवटी 0 आणि 5 असतो. ओके, बघा इथे सर्वांच्या शेवटी 5, इथेही 5, इथे 0, इथेही 0, 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आहेत. आता 3ने पाहूया, मग 3ने भाग जाणारी संख्या कोणती, बघा बेरीज करायची. बघा 7 5 12 13 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5, 18 आणि 5 होतो 23, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही, ही झाली कॅन्सल. इकडे 3 आणि 5 झाले मित्रांनो. बघा 7 5 12 13 14 15, 15 आणि 5 20 आणि हा 29, म्हणजे यालाही भाग जात नाही. क्लिअर. परत बघा 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, याला भाग जातो, म्हणजे हे आन्सर आहे. ओके, तरी व्हेरीफाय करून घेऊ. बघा 5 आणि 5 10, 10 10 आणि 10 20, 20 आणि 3 23, म्हणजे हिलाही भाग जात नाही. म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. क्लिअर. 3ने आणि 5ने भाग जाणारी संख्या एकच आहे, ऑप्शन नंबर सी. म्हणजे तिलाच 15ने ही भाग जाणार, कारण हे त्याचे फॅक्टर्स आहेत. म्हणजे 3च्या पटीत आहे, मग 15च्या पटीत असणारी संख्या देखील 3च्या पटीत पण येणार आणि ती 5च्या पटीत पण यायलाच हवी. क्लिअर. यस, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. 56 स्टार 24 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे 9ने पूर्ण भाग जाईल, 9ने पूर्णपणे भाग जाईल. कोल्हापूर पोलीस 2024 चा प्रश्न आहे. चला तर फटाफट आन्सर करायचं आहे. बघा कसोट्यांवर आधारित मित्रांनो सर्वात सोपे प्रश्न पडत असतात. बघा त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 ते 11 पर्यंतच्या कसोट्या ह्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे, बाकी नसतील तरी ऍडजस्टमेंट होऊन जाईल. पण बघा मित्रांनो जवळपास 9 ते 10 पर्यंतच्या कसोट्या पाठ असल्या पाहिजे आणि यावर आपले विशेष व्हिडिओज देखील अवेलेबल आहे मित्रांनो. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. ओके, चला तर पहा 56 24 म्हणजे हा तुमचा हा 56, इकडे हा स्टार आहे आणि मग नंतर 24, तर
या स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे 9ने पूर्णपणे भाग जाईल. मग आता काय करायचं बघा मित्रांनो, सरळ सरळ तुम्हाला इथे बघा काय होणार, 5 आणि 4 9 झाला. ओके, 6 आणि 2 किती होतात 8. याच्यात किती मिळवावं लागेल 1. आहे का ऑप्शन मध्ये? आहे बघा, ऑप्शन नंबर बी. क्लिअर मित्रांनो, इझिली आन्सर होतो. क्लिअर ना. 9च्या पटीत 5 आणि 4 9 होतो, तो मी कॅन्सल करून टाकला. 6 आणि 2 झाला 8, त्याच्यात मिळवला 1 म्हणजेच होतात 9. म्हणजेच आपले आन्सर आहे स्टारच्या जागी मला असले पाहिजे 1. क्लिअर काय? ओके, यस. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2ने भाग जातो? 3 व 2ने भाग जाणारी संख्या सांगायची. छत्रपती संभाजीनगरला विचारलेला प्रश्न आहे. चला फटाफट आन्सर करायचंय. छत्रपती संभाजीनगरला विचारलेला प्रश्न आहे. 3 व 2ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती असली पाहिजे? ओके, चला वेळ संपते आहे. चला बघा, 3 व 2ने निशेष भाग जाणारी संख्या. बघा आता 2चा चेक कराल तर शेवटी काय पाहिजे आपल्याला? शेवटी 0 2 4 6 8. बघा इथे 8 आहे, 2ने भाग जातो. 4 आहे, 2ने जातो. 8 आहे, 2ने जातो. 4 आहे, 2ने जातो. 2ने सर्व भाग जाणाऱ्या संख्या आहे. मग आता 3चे पाहूया. अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर समजून घ्यायचं. बघा किती, मग आता इथे 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 झाला मित्रांनो 24. म्हणजे याला 3ने भाग जातोय. बरोबर. बघा किती, बघा 7 आणि 3 झाले 10, 10, 10 आणि 7 16, 16, 16 आणि 8 झाले 24. ओके, 3ने भाग जातो. पुढे पण चेक करू शकता तुम्ही. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 8 18, 19 20 21. याला पण भाग जातो बघा 3ने. ओके ओके, काहीतरी गडबड झाली का मित्रांनो? बघा इथे 6 आणि 3 10, 10 7 16, 16, 16 आणि 8 झाले 24. बरोबर. इकडे बघूया 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 19 20 21, 21 आणि 5 26 होतो. हा 26 होतो. याला भाग जात नाही. बरोबर, काहीतरी गडबड झाली. बघा पुढे इथे 3 आणि 6 9, 9 आणि 8 झाले मित्रांनो. 9 आणि 8 17, हा एक 18, 18 आणि 8, 18 आणि 8 होतो 26. याला पण नाही जात. ओके, परत इकडे बघा 6 आणि 8 झाले 14, हा 15, 15 आणि 7 15 7 22 आणि हा 4 26, सर्व 26. ओके, यालाही भाग जात नाही. क्लिअर काय? म्हणजेच भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके, दोघांनी भाग जाणारी संख्या कोणती? ऑप्शन नंबर ए. ओके ना. बरोबर. प्लस मायनस मध्ये गडबड वगैरे होत असेल मित्रांनो, चेक करून घ्यायची. बघा ओके, 14 15, 15 आणि 4 19, 19 आणि 7 16. ओके, चल काय हरकत नाही. ऑप्शन नंबर ए. चला पुढचा प्रश्न. 197 स्टार 5 4 6 2 या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे त्या संख्येस 9ने पूर्णपणे भाग जाईल? पुणे लोहमार्ग पोलीस 2024 चा प्रश्न आहे. चला तर फटाफट या प्रश्नाचे आन्सर करा. बघा संख्या आहेत तुमच्या मित्रांनो कोणत्या? 1 9 7 स्टार 5 4 6 2. चला तर फटाफट आन्सर करायचा आहे. ओके, चला वेळ संपलेली आहे. चला पाहूया मग. बघा तर पहा यामध्ये कोणते आहेत बघा. आता इथे हा 9 कॅन्सल झाला. ओके, 7 8 9 कॅन्सल, 5 आणि 4 9 कॅन्सल. राहिलं काय? 6 आणि 1 7. 6 आणि 1 झाला 7. आता या 7 मध्ये लहानात लहान कोणता अंक मिळवता येईल? 2 हा अंक मिळविता येणार. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. 7 आणि 2 होतात 9, म्हणजे तुमचे आन्सर असले पाहिजे ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे. ओके, क्लिअर मित्रांनो?
व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या संख्येस नवाने पूर्णपणे भाग जात नाही? नवाने भाग जात नाही, गडबडमध्ये जाणाऱ्या सांगू नका. ज्यांना भाग जात नाही अशा संख्या सांगायच्या आहे. खालीलपैकी कोणती अशी संख्या आहे जिला नवाने पूर्णपणे भाग जात नाही? नवाने पूर्णपणे भाग जात नाही अशी संख्या कोणती? ओके, चला वेळ संपलाय. बघा, नवाने पूर्णपणे भाग जात नाही अशा संख्या बघा. इथे 3 आणि 3 6 आणि 3 9 याला भाग जातोय, बरोबर. इथे बघा 3 आणि 2 5 6 7 8 9 हिला पण भाग जातोय. इथे बघा 3 आणि 6 आणि 3 9 6 आणि 3 9 याला पण भाग जातोय, म्हणजे हे तुमचे आन्सर आहे. याला भाग जात नसेल बघा 5 आणि 5 10 आणि 6 16च होतोय, म्हणजे हिला भाग जात नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर? यस. चला बघा पुढचा प्रश्न. 12 15 18 12 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती? चला तर फटाफट आन्सर करायचं आहे. 12 15 18 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती? चला फटाफट आन्सर. ओके, वेळ संपलाय. बघा, तर मित्रांनो आता बघा आपल्या मेथडने जाऊया. 15चे फॅक्टर्स बघा, सॉरी 12चे फॅक्टर्स काय मिळतील तुम्हाला? 3 गुणिला 4, बरोबर. 3 चोके झाले 12. नंतर तुम्ही जर 15चे अवयव केले तर ते काय मिळतील? 3 5 15. ओके. जर मित्रांनो आपण 16चे अवयव केले तर 18चे अवयव केले तर काय मिळतील? 3 सक 18, बरोबर. आणि जर मित्रांनो आपण त्याच प्रमाणे 27चे अवयव केले तर काय मिळणार आपल्याला? 3 गुणिला 9. ओके, म्हणजेच आपल्याला पहा सर्वांमध्ये 3च्या पटीत आहे संख्या. 3 3 3 आणि 3. म्हणजे पहिला आपण एक क्लू लावू शकतो की 3ने भाग जाणाऱ्या संख्यांना या 4नी भाग जाईल. ओके, बरोबर. ती 4 अंकी मोठी संख्या असेल, बरोबर. ओके, म्हणजे ज्याला 3ने भाग जातोय. मग चेक करूया बघा. 3ने म्हणजे 3च्या पटीत. मग आता इथे बघा काय 8 आणि 4 12 9, 8 आणि 4 12 9 21 3ने भाग जातोय. इथे 9 9 18 18 आणि 8 18 9 9 18 18 आणि 8 झाला मित्रांनो किती? तर 26. हिला भाग जात नाही. इकडे 9 9 7 झाले 16 16 आणि 8 24 हिला भाग जातोय. परत बघा इथे 9 7 16 16 17 18 हिला पण भाग जातोय. आपल्याला बघा भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती? आता यांच्यामध्ये एकच ऑप्शन कॅन्सल झालं, 3 ऑप्शन आले, बरोबर. आता हे तर नाहीये, आपल्याला हे कळतंय. हे एकच नाहीये हे कळालंय, पण हे तिघांपैकी कोणीतरी आहे. मग आता मित्रांनो बघा आता काय करूया आपण? आता मागच्या संख्या बघा, 4ने भाग जाणाऱ्या संख्या चेक करू. बघा 4ने जातोय का बघा. 40ला भाग जातो, याला चेक करायची गरज नाही, हा संपला. 80ला पण 4ने जातो, 20ला पण 4ने जातो. ओके, तिन्ही संख्या 4ने जाणाऱ्या आहे. मग आता 5चे चेक करा. बघा 5ने ज्यांच्या शेवटी 0 आणि 5 असतो बघा, याला पण जातो, यालाही जातो, यालाही जातो, तिघांना जातोय. मग आता 6चे चेक करू. 6ने काय आहे मित्रांनो? ज्याला 3ने जातो आणि ज्याला 2ने जातो. 3चा चेक झालेला आहे. 2ने 2 काय म्हणतो? शेवटी 2 4 6 8 असला पाहिजे. ओके, मग सर्वांच्या शेवटी 0 आहे, म्हणजे याला 6ने पण जातोय, बरोबर. आता राहिला शेवटचा आपला फक्त आणि फक्त 9. आता याच्यावरती आपला आन्सर क्लिअर होणार. ओके, बघा 9ने भाग जाणारी संख्या म्हणजेच बघा इथे काय होतंय तुमचं 8 आणि 4 12 8 आणि 4 12 आणि 9 झाला 21. हिला 9ने भाग जात नाही, हा पण कॅन्सल. इथे बघा 9 7 झाले 16 16 आणि 8 24. हिला पण 9ने भाग जात नाही, ही पण झाली कॅन्सल. इथे बघा काय 9 7 आणि 2 9 9 9 18
म्हणजे हिला 9ने पण भाग जातोय, ऑप्शन नंबर डी. ओके, बघा हे फास्ट होतंय मित्रांनो. इझिली कळतं 4ने 5ने 6ने काय अवघड नाहीत हे नंबर. इझिली तुम्ही काढू शकतात आणि मग 9ने इझिली. ओके, हे काय होणार ना, फक्त तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या ट्राय मध्ये थोडं अवघड वाटेल, पण पुढे इझिली होऊन जाईल. एकदम ट्रिक्सने सहजरित्या काढता येतं मित्रांनो. ओके, फक्त प्रयत्न करा, कारण मेथड महत्वाचं असते. चला बघा पुढचा प्रश्न. 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? यवतमाळ पोलीस 2024 चा प्रश्न आहे. चला बघा फटाफट आन्सर करायचा आहे. 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे? 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे? ओके, चला वेळ झाली बघा. 6ने भाग जाणारी संख्या कोणती? बघा 6ने निशेष भाग जाणारी संख्या, ज्याला 3ने आणि 2ने, 3 आणि 2ने भाग जाईल अशी संख्या. ओके, क्लिअर. चला बघा 2ने ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतोय तो, म्हणजे इथे 1 आहे याला भाग जाणार नाही, इथे 7 आहे याला जाणार नाही, इथे 4, इथे 2 याला जाईल, याला जाईल. कशाने? 2ने. मग आता पाहूया 3ने जातोय का? मग आता 2च ऑप्शन चेक करायचे, हे तर संपले. इथे बघा प्लस करायचे, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 याला भाग जातोय. डन, आन्सर. इथे नाही जाणार बघा. काय होणार? 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 आणि 2 14 याला भाग जात नाही. ओके, क्लिअर काय? मग ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके, यस. चला बघा पुढचा प्रश्न. 9ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सोलापूर SRPF 2024 चा प्रश्न आहे मित्रांनो. चला तर फटाफट याचे आन्सर करायचे आहे. 9ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे? ओके, चला वेळ संपलेली आहे. 9ने निशेष भाग जाणारी संख्या बघा, 9च्या पटीत करा. 6 आणि 3 9. ओके, 4 5 6 म्हणजे 7 आणि 1 8 याला भाग जात नाही. ओके, परत बघा इथे 5 आणि 4 9 हा 8 झाला, याला पण भाग जात नाही. इथे बघा 6 आणि 3 9, 7 5 12, 12 आणि 6 18 याला भाग जातोय. ओके, क्लिअर. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. ओके, यस. चला बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो? गोंदिया SRPF 2024 चा प्रश्न आहे. चला तर तुमची वेळ सुरू होते मित्रांनो आता. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने पूर्णपणे भाग जातो? चला फटाफट आन्सर करायचंय. 4ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती किंवा पूर्णपणे भाग जाणारी संख्या कोणती आहे? चला वेळ संपलेली आहे. ओके, चला बघा 4ने भाग जाणारी संख्या कोणती मित्रांनो? ज्यांच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जातो. चला चेक करूया बघा. 32 याला 4ने भाग जातो. बरोबर जातोय मित्रांनो. 4 8 32. डन, आपले आन्सर डन झाले. बघा इथे 34 ला भाग जात नाही. 67 ला जातोय का? नाही जात. 64 ला जातोय. 21 ला जातोय का? नाही जात. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ओके, क्लिअर मित्रांनो. तर मित्रांनो बघा आजचं हे सेशन आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो. तुम्हाला A to Z सर्वच व्हिडिओज हवी आहेत तर मित्रांनो सरळ सरळ बघा, तुम्ही आपले हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो. ओके, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. इथे दिसतंय बघा तुम्हाला क्लिअर, थोडंसं ब्लर वगैरे दिसत असेल. स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला A to Z PYQs तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ओके, चला तर मग हे आजचं सेशन या ठिकाणी थांबवूया.
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.